काय होतं, हे सगळं मी पुराण नाही आहे, लक्षात ठेवा. किंवा भास्कर जोशींचा काही ब्रँड आहे किंवा माइंड गेम असं काही नाही आहे. मला खूप जवळून ओळखणारे लोकं आहेत, त्यांचे दावे आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत. त्यांनाही माझ्याबद्दल खूप गूढ आणि आश्चर्य वाटतं. जे मनशक्ती केंद्रातले लोकं होते, म्हणजे ते म्हणायचे, "अहो भास्कर जोशीला आम्ही ओळखतो, फालतू माणूस आहे." माझा भाऊ म्हणायचा, "अहो लहानाचा मोठा झाला आहे, त्याच्याच काही लबाड्या माहीत आहेत मला." काळ गेला, परिस्थिती गेली, सगळं गेलं आणि मग लोकांची आपापली मतं बदलली आणि लोकं, की कसं काय शक्य आहे? या माणसाबद्दल असं कसं काय घडतं? बरं, आता लोकांनी सुरुवातीला काय सांगितलं, की हा असाच करतो, लोकांना खोटं बोलतो, फसवतो, पैसे मागतो. नंतर लोकांना कळलं, की यांनी प्रचंड काम केलं देशासाठी. यांनी काश्मीर मुक्ती आंदोलन केलं आहे, लातूर भूकंपग्रस्त भागात काम केलं आहे, मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे. बरं, ह्याला पैसे द्यायला लोकं तयार होते. याची स्वतःची उत्पन्नाची साधनं होती, याची बौद्धिक संपदा होती. लोकांना शॉक बसला. हे आणि आता काय झालं, नवीन पिढीला असा एक माणूस महाराष्ट्रात होता, कारण माझं इतकं आयडेंटिटी आणि सगळी क्रश केली गेली, म्हणजे चेंदलं, चिरडलं गेलं. जसं पूर्वी भिंतीमध्ये चिरून मारायचे ना, तसे समाजाच्या अदृश्य भिंतीमध्ये मला नैतिकतेच्या मारलं गेलं. पण त्याच्यातून कसं काय बाहेर आलो कोणास ठाऊक. आणि आता सोशल मीडियावर मी येणारच नव्हतो. मला पॉलिसी होती. मला सोशल मीडिया पटतच नाही. काही कारणं आहे त्याची. पण मग मी आलो आणि त्याच्यातून लाखो लोकांचे मला रिस्पॉन्स आले आणि त्या लोकांनी मला सांगितलं, असा माणूस आहे महाराष्ट्र, आम्हाला माहीतच नव्हतं. आता ह्याच्यावर मी काय उत्तर देणार? बरं, आता ते सगळं काय झालं, मनशक्ती केंद्राच्या लोकांना बाहेर काय झालं माहीत नाही. बाहेरच्या लोकांना केंद्रात काय झालं माहीत नाही. आता आता सोशल मीडियामुळे आणि डिजिटल कंटेंटमुळे, ऑनलाईनमुळे सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्या. आता लोकांना शॉक वाटतं, की असं घडलंय? असा माणूस आहे? मलाच प्रश्न विचारतात पत्रकार लोकं. म्हणजे संजय पवार एकदा प्रख्यात लेखक आहेत. ते म्हणाले, की तुमची स्टोरी ना विश्वास न बसावं इतकी खरी आहे. इतकं मार्मिक वाक्य कोणी म्हणजे सांगितलं नाही. बरं, गंमत अशी की मला आणि माझ्या बायकोला वेगळे करण्याचे प्रयत्न कुणी करावेत? म्हणजे शिवसेनेच्यापासून तर पवारांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. असं काय आहे आमच्या दोघांच्यामध्ये? असं काय आहे? एक मध्यमवर्गीय कुटुंबात राहिले ब्राह्मण लोक होतो मी. ब्राह्मण म्हणजे मला तर ब्राह्मण मारतच नाहीत. मी जानवाई घालत नाही, माझी मुंजच झालेली नाही. बरं, असं आहे ना, की आमची बौद्धिक संपदा इतकी आहे, त्याचं मूल्यांकन इतकं आहे, कोणालाच माहीत नव्हत्या सगळ्या गोष्टी. बरं, आता तुम्हाला गंमत सांगतो, मला सॉफ्टवेअरमधलं काही कळत नाही, मला एआयमधलं कळत नाही. मग मी त्या विषयात जातो कसं काय? प्रॉडक्ट कसे काय तयार करतो? मग असं नेमकं आहे काय? तर हे माइंड पॉवर आहे ना, संकल्प जो आहे, मूळ हे संकल्पाची शक्ती. त्या संकल्पामुळे काय झालं आहे, की त्या संकल्पामुळे मला शक्ती मिळतात. शक्ती मिळाली की ते फोकस करतो मी. फोकस झालं की ती रिॲलिटी कोलॅप्स होते. रिॲलिटी कोलॅप्स म्हणजे काय? तर सगळ्या वेव्हज आहेत. सगळं वातावरण हे शक्ती आहे आणि मग तुम्ही ज्याच्यावर फोकस करता त्याचं वातावरण तयार होतं आणि ती गोष्ट घडते. मग आता मी एखाद्याला भेटायला जातो, तो माझं म्हणणं ऐकतो. आता मध्यंतरी मला 2 वर्षापासून गोपीचंद चाटेने म्हणजे अगोदर छळलं. मी त्याला फोन केला रागावून. त्याने लगेच माझं म्हणणं ऐकलं. मग अशा घटना का घडतात? मला अचानक लोकं भेटतात का?